सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो 28 फेब्रुवारीला आज ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा 28 फेब्रुवारीला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालं तर ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर 100 मीटरमध्ये मुलांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागत आहे, त्याचबरोबर जे काही आपले विद्यार्थी सकाळी जे बॅच आहे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 6 वाजताची बॅच आहे, सकाळी 8 वाजताची बॅच आहे, 10 वाजताची बॅच आहे, 12ची बॅच आहे, 2 वाजताची बॅच आहे, तर किती वाजता आपल्याला ग्राउंडच्या अंदर जायचं आणि किती वाजेपर्यंत आपलं 100 मीटर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी होणार आहे। आणि मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या होत्या त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आला। आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीये, तर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, उंची वगैरे त्या ठिकाणी किती घेतला जातात, 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणकोणत्या चुका करायच्या आपल्याला आणि कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं, तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं 28 फेब्रुवारीला। आणि त्याचबरोबर ग्राउंडला सेंटरपर्यंत आपल्याला जायचं कसं, गावापासून सेंटरपर्यंत आपल्याला पोहोचायचं कसं, राहण्याची जेवणाची व्यवस्था कुठं आहे, कशी आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो जायचं कसं ते तुम्हाला सांगू देतो। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर सर्वात पहिले CST ला जायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर। तिथं गेल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपरची लोकल पकडा, 10 ते 15 रुपये तिकीट असणार आहे। घाटकोपरमध्ये आल्यानंतर घाटकोपरच्या बाजूनं घाटकोपर मेट्रो स्टेशन आहे, तर घाटकोपर मेट्रो स्टेशनमध्ये जायचं आणि तिथून 20 रुपयाची मरोळ नाकाची आपल्याला तिकीट फाळायचे आहे आणि मरोळ नाकामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उतरायचं आहे। मरोळ नाकापासून जे घाटकोपर मरोळ नाकापासून जे पोलीस मुख्यालय मरोळ हे जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। तिथून तुम्ही पैदलही जाऊ शकता, ऑटोने जर गेले तर ऑटोवाले त्या ठिकाणी 80 रुपये 100 रुपये अशा प्रकारे पैसे लुबाडणार आहे, किंवा सिटी बस त्या ठिकाणी चालू राहते, एक घंट्याने त्या ठिकाणी सिटी बस चालू राहते, त्याची 10 रुपये तिकीट राहते। त्यापेक्षा जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पैदल गेले ते बरं राहणार आहे, कारण की ट्रॅफिक सुद्धा त्या ठिकाणी रोड वगैरे बनण्यात आलो आहे, तर ट्रॅफिक त्या रोडवर राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर मुलांनी आज कोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायची नाही। भरपूर विद्यार्थी 2 वाजता नंतर आज आले होते, त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलाय। ह्या चुका तुम्हाला करायची नाही। जो काही रिपोर्टिंग टाइम आहे तर त्या टाइमात आपल्याला जायचं आहे, हे काही एवढी रिस्क तुम्ही त्या ठिकाणी घेऊ नका। एकदम त्या ठिकाणी जे उशिरा येऊ नका, जो काही रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्ही सेंटरवर पोहोचा, जेणेकरून आपल्याला ग्राउंडच्या अंदर घेतलं जाणार आहे। जेवढं तुम्ही त्या ठिकाणी लेट जाणार आहे तर 2 वाजताच्या नंतर गेले तर डायरेक्ट घरी पाठवल्या जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो, जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 6-7 वाजताची बॅच आहे आणि 8 वाजताची बॅच आहे। या बॅचचं जे ग्राउंड होत आहे सकाळी जवळपास 7 ते 9 वाजेपर्यंत त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे, 6 ते 9 वाजेच्या दरम्यानपर्यंत, ठीक आहे। त्यानंतर जे सकाळी त्या ठिकाणी 10 वाजताची बॅच आहे, त्याचबरोबर जे 12 वाजताची बॅच आहे, तर या बॅचचं जे ग्राउंड आहे दुपारून 12 ते 1 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी होत आहे। त्यानंतर दुपारून जे 2 वाजताची बॅच आहे त्या बॅचचं जे ग्राउंड आहे 100 मीटर 1600 मीटर रनिंग हे 4 वाजता त्या ठिकाणी होत आहे, ठीक आहे। तर एक अंदाज लागला असेल तर लवकर त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे, लक्षात ठेवा, थोडंफार त्या ठिकाणी थांबावं लागते। आता पहिली चूक कोणती नाही करायची आहे, भरपूर विद्यार्थी उपाशी तापाशी त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जात आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, उपाशी तापाशी त्या ठिकाणी जाऊ नका, कारण की जेवण वगैरे तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, जेणेकरून जे आपल्या शरीरामध्ये एनर्जी राहणार आहे, किंवा फळ फ्रूट खाऊन तुम्ही त्या ठिकाणी जा। आता राहण्याची जर व्यवस्था पाहिली, जे पोलीस मुख्यालय मरोळ आहे तर तिथून 150 मीटर अंतरावर राम मंदिर आहे, त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था आहे आणि दोन्ही टाइम तुम्हाला भात त्या ठिकाणी खायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे राहण्याची जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी फ्रीमध्ये करण्यात आलेली आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर सकाळी त्या ठिकाणी जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या अगोदर आपल्याला जायचं आहे। सकाळी 5 वाजताचा 7 वाजताचा आणि 8 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे, तर 8 वाजताच्या अंदरच त्या ठिकाणी जा, सकाळी 5 ते 8 वाजताच्या अंदर, ठीक आहे। पण अगोदर त्या ठिकाणी किंवा जो काही टाइम आहे त्या टाइमावर गेले चालते, काय विषय नाही, ठीक आहे। सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बॅगा काढायला लावत आहे। बॅगा काढल्यानंतर त्या ठिकाणी वरतं 2 डॉक्युमेंट आपल्याला वरतं ओरिजिनल ठेवायचं आहे, ओरिजिनल आधार कार्ड ठेवायचा, ओरिजिनल हॉल तिकीट ठेवायचं आणि 2 पासपोर्ट फोटो ठेवायचा, एवढे डॉक्युमेंट वरतं ठेवायचे आणि बाकी जेवढे काही डॉक्युमेंट आहे ते बॅगेत ठेवायचे आहे। बॅग तिथं आपल्याला रॅकीमध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक डिटेल इंचार्ज आपल्याला त्या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांचा ट्रूप त्या ठिकाणी नेत आहे सोमवार नेल्यानंतर आपलं आधार कार्ड वगैरे त्याचबरोबर आपलं हॉल तिकीट त्या ठिकाणी चेक केलं जातं आहे। त्यानंतर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे आणि हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आपला जो डिटेल इंचार्ज आहे तर तो 50 विद्यार्थ्यांची जी बॅच आहे तर ते त्या ठिकाणी टेबल नंबर पाशी त्या ठिकाणी
नेले जात आहे। तर टेबल नंबर त्या ठिकाणी स्टार्टिंगला टेबल नंबरमध्ये रोल नंबरच्या रांगेमध्ये आपल्याला लागायचं आहे। जो काही आपला रोल नंबर असेल तर त्या रांगेमध्ये आपल्याला लागायचं आहे आणि तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फोटो त्यांना द्यायचा आहे, पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर आपली त्या ठिकाणी घेते। आपला आधार कार्ड त्यांना दाखवावं लागतं आणि हे काही झाल्यानंतर एक फॉर्म आपल्यापासून लिहून घेते, प्रतिज्ञापत्र म्हणून आहे तो। तर त्यावर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो नाव पूर्ण लिहायचं आहे, ॲप्लिकेशन नंबर जो आहे आपला तो टाकायचा आहे, सिग्नेचर करायचे, तारीख टाकायची आहे। हे काही सबमिट केल्यानंतर उंची छाती आपल्या त्या ठिकाणी मोजले जाते। उंची छाती त्या ठिकाणी मशीनमध्ये मोजल्या जात आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन आपल्याला समोर एका 50 विद्यार्थ्यांची बॅच येत आहे आणि त्या ठिकाणी जे आपल्याला या ठिकाणी सेन्सर लावून दिले जाते, जे या ठिकाणी चेस्ट नंबर आहे, चेस्ट नंबर या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे। चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाला आपल्याला चिप लावून दिले जाते। दोन्ही पायाला चिप दिल्यानंतर एका हॉलमध्ये आपल्याला पाठवते आणि एका हॉलमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बायोमेट्रिकची आपली प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। आपला थंब वगैरे घेतला जातो, आपला फोटो वगैरे त्या ठिकाणी काढला जात आहे कम्प्युटरमध्ये आणि त्याचबरोबर हे काही आपलं नाव वगैरे त्या ठिकाणी विचारलं जातं आणि हे काही झाल्यानंतर आणखीन आपलं सोमवार त्या ठिकाणी पाठवते आणि तिथं दोन्ही पायाचे जे चिप आहे ते स्कॅन केले जात आहे आणि हे काही झाल्यानंतर एका मंडपामध्ये आपल्याला 50 विद्यार्थ्यांची बॅच बसून ठेवतात आणि एक जो आपला डिटेल इंचार्ज आहे म्हणजे जे पोलीसवाला आहे तर तो आपल्या त्या ठिकाणी इव्हेंटसाठी आपल्याला 50 विद्यार्थ्यांना नेत आहे। तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे, तर 100 मीटर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे। पहिला इव्हेंट त्या ठिकाणी ते घेत आहे, तर ते 100 मीटर घेत आहे। 100 मीटरला 3-3 विद्यार्थी ते सोडून राहिले। तर 100 मीटरमध्ये मुलांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे। 100 मीटरची जी सिस्टीम आहे तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो 100 मीटरची त्या ठिकाणी ट्रॅक आहे असा आणि एंडिंगला जे विद्यार्थी मित्रांनो एंडिंग पॉईंटला खाली जे विद्यार्थी मित्रांनो सेन्सर आहे, एकदम खाली दिसत नाही आपल्याला, ते खाली आहे आणि स्टार्टिंग पॉईंटला सेन्सर नाही। तर स्टार्टिंग पॉईंटला रेडी व्हायच्या वेळेस त्या ठिकाणी शिट्टी वाजवल्या जात आहे। शिट्टी वाजवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाठवले जात तेव्हा आपल्याला धावायचं आहे, जशी शिट्टी वाजली तसं आपल्याला धावायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी सिस्टीम आहे। तर मुलांना त्या ठिकाणी 100 मीटरमध्ये कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे। जसं गावाकडे किंवा बाकीच्या ठिकाणी त्यांना 12 सेकंड 13 सेकंड 14 सेकंड येतात, पण इथं जे 15 सेकंड 16 सेकंड 17 सेकंड 18 सेकंड अशा प्रकारे टायमिंग त्या ठिकाणी येत आहे। मुलांना 100 मीटरमध्ये कमी मार्क पडत आहे, 4 मार्क 6 मार्क 0 मार्क 8 मार्क अशा प्रकारे मार्क त्या ठिकाणी मुलांना पडत आहे। तर 100 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी जे लगेच जे विद्यार्थी मिळून 1600 मीटर रनिंगसाठी पळण्यासाठी त्या ठिकाणी तयार केल्या जातात। 50 विद्यार्थी त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे आणि त्यामध्ये 2 बॅच त्या ठिकाणी सोडत आहे। 1600 मीटरमध्ये म्हणजे 100 पोरं त्या ठिकाणी सोडत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणकोणत्या चुकांनी करायच्या, भरपूर विद्यार्थी ट्रॅकच्या बाहेरून त्या ठिकाणी धावत आहे, तर आपल्याला ट्रॅकच्या अंदरून धावत आहे, काठाने तुम्ही धावत आहे। जेवढं तुम्ही ट्रॅकच्या काठातून धावसान तेवढं अंतर त्या ठिकाणी कमी येणार आहे, तेवढा टायमिंग कमी येणार आहे, तेवढे जास्त आपल्याला मार्क भेटणार आहे। जेवढे तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढं अंतर जास्त येणार आहे, तेवढा टायमिंग जास्त येणार आहे, तेवढे जास्त कमी मार्क आपल्याला त्या ठिकाणी पडणार आहे। तर ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी गोळाफेकचा इव्हेंट होता। गोळाफेकला 3-3 चान्स त्या ठिकाणी दिल्या जात आहे आणि जो काही आपला एकदम शेवटला गोळा आहे तर त्याला मार्क त्या ठिकाणी दिला जातात आणि आपलं सिग्नेचर त्या ठिकाणी घेतलं जात आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला आणखीन त्या ठिकाणी जे 1-2 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून आपलं 100 मीटर 1600 मीटर रनिंगवर आपलं सिग्नेचर केलं जात आहे, त्यानंतर आपल्याला गेटच्या बाहेर त्या ठिकाणी काढलं जातं। अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे। तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय